सावित्री जत्रा महिलांना स्वावलंबी करणारी चळवळ। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार। उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिनी सरस सावित्री जत्रा जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यानं पावन झालेल्या भूमीत त्यांच्या नावानं सुरू असलेली सावित्री जत्रा ही केवळ एका प्रदर्शनाचं नाव नाही, तर महिलांना स्वावलंबी करणारी एक चळवळ आहे। यामधील महिला बचत गटाच्या उत्पादनाला जागतिक पातळीवर होणारी मागणी ही अभिमानाची बाब आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले। जिल्हा परिषद पुणे आणि पुणे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीनं कृषी महाविद्यालय मैदान सिंचन नगर इथं आयोजित मिनी सरस सावित्री जत्रा जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन आणि यशवंत पंचायत राज अभियान विभागस्तरीय पुरस्कार व महाआवास अभियान जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी, आमदार बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, यशदाचे उपसंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, उपायुक्त नितीन माने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या सदिच्छा दूत शिवाली परब आदी मान्यवर उपस्थित होते। जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, सावित्री जत्रा हे नाव सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना, त्यांच्या सक्षमीकरणाच्या कार्याला समर्पित आणि साजेसे आहे। सावित्रीबाईंनी शिक्षण आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा मार्ग दाखवला। त्याच विचारांची जत्रा आज ग्रामीण भागातील शेकडो महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होत आहे। येथील प्रदर्शनात सुमारे 150 महिला स्वयंसहाय्यता समूह सहभागी झाले असून ग्रामीण कला, परंपरा व संस्कृतीची ओळख असणारी महिला उत्पादने प्रदर्शित केली जाते, ही स्तुत्य बाब आहे। प्रत्येक वस्तूमध्ये ग्रामीण भागातील भगिनीची मेहनत, स्वप्न आणि एक जिद्द सुद्धा आहे। सर्व पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, अधिकाधिक वस्तूची खरेदी करून कुटुंबाच्या संसाराला हातभार लावावा। गत वर्षी सुद्धा मिनी सरस सावित्री जत्रेत बचत गटांना एकाच दिवशी जवळपास 19 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलंय। आज देखील एकाच दिवशी 40 कोटी रुपयांचं कर्ज वाटप बचत गटांना करण्यात आले। या माध्यमातून गेल्या 1 वर्षात साधारणपणे 400 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आले असून यामुळे सरस सावित्री जत्रा कार्यक्रमाचा दर्जा दरवर्षी सरस होत चालला आहे, हेच यामधून सिद्ध होते। यापुढे आपण एकत्रितरित्या ते अजून सरस करण्याचा प्रयत्न करूया। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.